2008 मध्ये नागरवाडीला आपण अन्नत्याग आंदोलन केलं होतं. 2 मिनिट शांत रहा. 2008 मध्ये नागरवाडीला अन्नत्याग आंदोलन केलं होतं. अनेक कार्यकर्ते सोबत होते. मी स्वतः 8 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. माननीय बच्चूजींनी 11 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यावेळी आदरणीय सुनील भाऊ अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि हा माणूस तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या अन्नत्याग करणाऱ्यांच्या भेटीसाठी पालकमंत्री या जबाबदारीने आले होते. पालकमंत्री हा सामान्य मंत्री नसतो. त्याला या जिल्ह्यातील सामान्य माणसाबद्दल प्रेम असलं पाहिजे. त्याचं पालकत्व स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. आज 5 दिवस उलटून झाले आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेण्याची माणुसकी नसावी हे अत्यंत मोठं दुःख आहे. ही मागणी कोणाचीही वैयक्तिक मागणी नाही आहे हे लक्षात घ्या. यासाठी मेंढपाळ आहेत, शेतकरी आहे, दिव्यांग आहे, विधवा महिला आहे आणि हे बच्चू कडूंचं पहिलं अन्नत्याग आंदोलन नाही आहे. आम्ही याच राष्ट्रसंतांच्या भूमीत इथे मोझरीला 2006च्या दिवाळीमध्ये दोघे नवऱ्या बायकोंनी 3 दिवस पहिलं अन्नत्याग आंदोलन केलं होतं. 2008 मध्ये 11 दिवस नागरवाडीला अन्नत्याग आंदोलन केलं. 2017 मध्ये अमरावतीला पुन्हा 8 दिवस या सगळ्यांसाठी आंदोलन केलं. हे अन्नत्याग आंदोलन पहिलं नाही आहे आणि म्हणून वैयक्तिक आयुष्यात माझं डायबिटीज आणि बच्चूजींचा BP हे शासनाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध केल्या गेलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम्हाला मिळालेले बक्षीस आहेत. आपल्या सगळ्यांची भावना आपण ज्या उत्स्फूर्तपणे हात वर करून भाऊ तुम्ही सलाईन घ्या असं म्हटलं, ही माणुसकी आणि जिव्हाळा आपला जिवंत आहे. आपण त्यांना थोडा वेळ देऊया. त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला, जे 50 लोक त्यांच्यासाठी आंदोलनाला बसले, ज्या 100 संघटनांनी ज्यांना आंदोलनासाठी समर्थन दिलं, त्या सर्वांशी एकदा त्यांना बोलू द्या आणि नंतर ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो निर्णय आहे तो निर्णय घेईल. अशा प्रकारे आपण सर्वजण आश्वस्त राहूया. सुनील भाऊ तुम्ही आग्रह करताय, तुमचा आम्ही आदरच करतो, पण आज निर्णय घेतल्यापेक्षा उद्या घेतो तुमच्या म्हणण्यानुसार. प्लीज तेवढं आमचं ऐका. मी एक राजकारणी म्हणून नाही, एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतोय की तुमच्या शरीराला आज गरज आहे, समजून घ्या. म्हणजे मी याच्या मागे माझी भावना हीच आहे की, आणि तुमची सर्वांची इच्छा आहे ना, सर्वांची सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या सहकाऱ्यांचा आग्रह आहे, डॉक्टरांचा आग्रह आहे, प्रशासनाचा आग्रह आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या शरीराचा आग्रह आहे की घेतलं पाहिजे म्हणून. 12 तास म्हणजे खूप मोठा वेळ असतो. म्हणून मी तुम्हाला वारंवार विनंती करतो आहे की तुम्ही तुमच्यासाठी नाही, आमच्या सर्वांच्यासाठी तरी कृपया. बरं, उद्या घेतलं काय तो किडनीवरचा जो इफेक्ट होईल तो जास्त होईल. आज कीटोन बॉडीज ऑलरेडी युरिनमध्ये दिसून राहिलेल्या आहेत. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपला जो आग्रह आहे हा आपण न करता एक गरज म्हणून तुम्ही आज घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नाही, त्यांनाही आपण त्यांनाही सलाईन देऊ ना आपण. तिकडल्या 50 लोक उपोषणाला बसले आहे, त्यांच्यात तुम्ही कुठंच प्रॉब्लेम नाही आहे असं करू नका. त्यांचाही पहिले तपासा, मग मी पाहतो काय किती लोकांचा प्रॉब्लेम आहे काय. पुढे खालच्यापैकी किती जणांचा इश्यू आहे ते सांगा. हां हां, तिथलं किती जणांना आयवी लागते ते सांगा. सर ॲव्हीची तर सध्या गरज नाही आहे, पण RBS शुगर वाढलेलं आहे काही लोकांचं. हे असं दुजाभाव करते आहे कलेक्टर. म्हणजे आम्ही या विषमतेच्या विरोधात लढतो आहे आणि तुम्ही इथं विषमता निर्माण करता आहे.
माझी लघवी तपासली पण त्यांची एकाची लघवी तपासली नाही. हे असं असं होत असेल तर उद्या पण सलाईन घेणार नाही मी. कोण आता डॉक्टरनं सांगितलं का आम्ही लघवी तपासणी केली नाही, यांनी सांगितलं. ज्यांची शुगर सर वाढलेली आहे त्यांची लघवी तपासणी करा, त्याच्यात काय फुटाणं काय. 5 जणांचे किरण बोडे आले होते ना, तुम्ही टीम बदलताय रेग्युलर. हे असं खोटं बोलू नका. तुम्ही पहिले त्यांची लघवी तपासा, त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट द्या, मी पाहतो. इच्छा इथं कलेक्टर खोटे बोलताय, मग माझ्या अंगात आलं ना, मी कोणाला सोडणार नाही सांगतोय. मी विसरून जाईन तुम्ही अधिकारी आहे म्हणून. मी तुमच्यासोबत चांगलं प्रेमानं वागतोय याचा अर्थ असा आहे का? खोटे पण बोलता इच्छा इथं. मग संताप नका आणू. मी महत्वाचं आणि ते महत्वाचे नाही वाटते. त्याचा जीव नाही आहे का? मग स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, आपली भेट झालेली असेल, आपण ज्यांचं काम आहे त्यांनीच राहावं, बाकी लोकांनी खाली येऊन जावं स्टेजवर. विचारपीठावरती कृपया करून विनाकारण कोणी राहू नका.